हॅलो माय डिअर यूट्यूब फॅमिली. तर पौष्टिक लाडू बनवण्याचं साहित्य आहे अर्धी वाटी जवस, 1 वाटी पंपकिन सीड, अर्धी वाटी चिया सीड, 2 वाटी काजू, 2 वाटी बदाम, 1 वाटी सनफ्लावर सीड आणि अर्धा किलो डेट्स. तर बनवूया. साजूक तुपामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक एक करून सर्व साहित्य तुपामध्ये एकदम छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. तर साहित्य काय आहे त्याप्रमाणे तुम्ही गॅसची फ्लेम ठेवू शकता. तर आता मी सनफ्लावर सीड ड्राय रोस्ट करत आहे. तर त्यासाठी अगदी थोडेसे साजूक तूप यूज केले आहे व 1 वाटी सनफ्लावर सीड एकदम मंद आचेवर 1 ते 2 मिनिट एकत्रित मिक्स करून खूप छान खरपूस भाजलेले आहेत. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या सीड्सचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. यावरून आपण समजू शकतो की पंपकिन सनफ्लावर सीड्स तयार आहेत. तर ते आपण एका मोठ्याशा कंटेनर मध्ये ऍड करून घेऊयात. नंतर त्याच कढाईमध्ये आपण थोडेसे साजूक तूप घालून बाकीचे सर्व जिन्नस सुद्धा मीडियम टू हाय फ्लेम वर मस्तपैकी रोस्ट करून घेऊयात. तर आता यामध्ये आपण 1 वाटी पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया सुद्धा थोडेसे साजूक तूप घालून एकत्रित मिक्स करून व्यवस्थित रोस्ट करूया. लक्षात ठेवा, ह्या सीड्स आपल्याला रोस्ट करताना गॅसची फ्लेम ही नेहमी मंद आचेवर ठेवायची आहे व पूर्ण वेळ सतत मिक्स करत राहायचे आहे. नाहीतर ह्या बिया पटकन एकदम भाजल्या जातात व करपून जातात. आता आपण भोपळ्याच्या बिया सुद्धा छान रोस्ट झालेल्या आहेत. त्या आपण एका मोठ्या कंटेनर मध्ये म्हणजे एका स्टीलच्या डब्यामध्ये काढूया. तर आता आपण त्याच कढईमध्ये एक अर्धी वाटी जवस सुद्धा मस्तपैकी ड्राय रोस्ट करून घेतले आहे. तर जवस रोस्ट करताना जवस तडतड उडेपर्यंत आपल्याला एकदम छान रोस्ट करायचे आहे. त्यामुळे ते अगदी व्यवस्थितपणे रोस्ट होते. त्यानंतर मी ऍड केलेली आहे अर्धी वाटी चिया सीड. तर चिया सीड रोस्ट करताना आपल्याला साजूक तुपाची गरज नाहीये. ते एकदम ड्राय रोस्ट सुद्धा आपण करू शकतो. जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी 1 ते 2 मिनिटापर्यंतच आपल्याला एकदम मीडियम टू हाय फ्लेम वर त्याला रोस्ट करून घ्यायचं आहे व सर्व जिन्नस एका मोठ्या डब्यामध्ये ऍड करायचे आहे. तर अशाच प्रकारे मी 2 वाटी बदाम, 2 वाटी काजू व सर्व ड्राय साहित्य मी एकदम ड्राय रोस्ट करून एका डब्यामध्ये एकत्रित काढलेले आहे. तर ह्या लाडू खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत हे मी तुम्हाला सांगत आहे. जसं की झटपट ऊर्जा, इन्स्टंट एनर्जी बूस्टर म्हणून काम करते. आपण ह्या लाडूमध्ये खजूर म्हणजे डेट्स आणि ड्रायफ्रुट्समुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळते. सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे. बोन हेल्थ वाढवते. यामध्ये डिंक, इडिबल गम आणि बदाम, काजू असल्यामुळे पाठीचे दुखणे, सांधे दुखी कमी होण्यास मदत होते व हाडे मजबूत होतात. ओमेगा 3 आणि फायबरने भरपूर, रिच इन ओमेगा 3 अँड फायबर. फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस आणि चिया सीड्स मधून शरीराला भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि फायबर मिळते, जे हृदयासाठी आणि पचनासाठी खूप चांगले आहे. आपली प्रतिकार शक्ती वाढवते, इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करते. भोपळ्याच्या बिया जसेच पंपकिन सीड्स आणि इतर सुक्या मेव्यांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात आणि झिंकही असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वजन नियंत्रणात उपयुक्त, वेट मॅनेजमेंटसाठी उपयुक्त. साखर आणि गुळ विरहित शुगर फ्री असल्यामुळे हे लाडू डाएट करणाऱ्यांसाठी आणि गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी अगदी योग्य आहे. तर अशा प्रकारे अशक्तपणा आणि थकवा दूर करणारे पौष्टिक ड्रिंक ड्रायफ्रुट्स लाडू, हेल्दी ड्रिंक अँड ड्राय फ्रूट लाडू रेसिपी साखर गूळ न वापरता बनवा. प्रोटीन आणि एनर्जीने भरपूर असे लाडू.
तर या लाडूचे भरपूर असे फायदे मी तुम्हाला सांगितल्यानंतर डेट्स म्हणजेच खजूरच्या बिया सर्व बाजूला काढून मी त्याचे एकत्रित मिश्रण तयार करणार आहे। तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बाजूला आपण खजुराच्या बिया सगळ्या बाजूला काढून जवळपास अर्धा किलो खजूर आहे। तुम्ही तुमच्या गोड आवडणं ह्या प्रकारानुसार तुम्ही कमी जास्त ऍड करू शकता। तर हे सर्व सुके जिन्नस मिक्सरला फिरवताना खूप त्रास होतो, म्हणून त्याच्या आधी मी त्याला एका ब्लेंडर मध्ये काजू आणि बदाम आधी थोडेसे ब्लेंड करून घेणार आहे। त्यामुळे आपल्याला ते मिक्सर मध्ये बारीक करताना खूप असा त्रास होत नाही। हे सर्व जिन्नस आपल्याला थोडेसे थंड झाल्यानंतरच ब्लेंडर मध्ये ब्लेंड करून घ्यायचे आहे व सर्व जिन्नस ब्लेंडर मध्ये ब्लेंड करून घ्यायची गरज नाही, फक्त काजू आणि बदाम ब्लेंडर मध्ये ब्लेंड करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे मी पहिल्यांदा सर्व काजू ब्लेंडर मधून बारीक ब्लेंड करून घेतलेले आहेत व त्यानंतर बदामही त्या प्रकारे करून घेतलेले आहे व सर्व ड्राय रोस्ट जिन्नस मी मिक्सर मधून एकदम बारीक करून घेतलेले आहे। तर थोडेसे खडबडीत थोडेसे काजू बदाम पंपकिन सीड नंतर सनफ्लावर सीड दातामध्ये आल्यानंतर पर्टिक्युलरली आम्हाला खूप आवडते म्हणून खूप अशी बारीक पावडर करत नाहीये, तर थोडेसे खडबडीत असे ठेवलेले आहेत। तुम्हाला जसे आवडते त्या पद्धतीने तुम्ही त्याला करू शकता। तर तुम्ही बघू शकता सर्व जिन्नस एकत्रित बारीक करून मी एका डब्यामध्ये ऍड केलेले आहे। एकदम ऍड केल्यानंतर सुद्धा एकत्रित मिक्स होण्यासाठी आपण त्याला अजून एकदा छान असे एकत्रित मिक्स करून बाजूला ठेवायचे आहे। तर आता आपण प्रिपरेशन करूया, ते म्हणजे डिंकाचे। तर डिंक चांगला फुलवण्यासाठी आपल्याला थोडेसे जास्त प्रमाणात तूप लागते, तर तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतच आहे। तर डिंक चांगला फुगवण्यासाठी व त्याला बारीक करण्यासाठी काही टिप्स आहेत। तर तुम्ही सगळ्यात आधी एक कढाई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप ऍड करायचे व थोडे थोडे करून त्यामध्ये आपल्याला डिंक व्यवस्थित चांगला फुगवून घ्यायचा आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये ते पाहू शकता। मी एकदम थोडासा डिंक घेतलेला आहे व त्याला चांगले फुगू दिलेले आहे। डिंक चांगला फुगला नाही तर तो एकदम क्रंची कुरकुरीत लागत नाही, तर तो आपल्या दातांमध्ये अडकून राहतो। त्यामुळे ही टीप नेहमी लक्षात ठेवा की थोडे थोडे करून आपल्याला डिंक चांगलासा एकदम फुगवून घ्यायचा आहे। नंतर तो तुम्ही हातावर चेकही करू शकता की तो चांगला फुगलेला आहे का व हाताने एकदम बारीक क्रश होत आहे का। तर हा डिंक खूप जण मिक्सर मध्ये बारीक करता, पण मी तो तसा बारीक करत नाही। तो कसा बारीक करते मी तुम्हाला पुढच्या क्लिप मध्ये नक्की दाखवत आहे, ते तुम्ही बघा। सर्व डिंक मी तुपामध्ये एकदम छान फुगवून घेतल्यानंतर थोडा थोडा मी एका प्लेट मध्ये काढून घेतला आहे
व एका ग्लासच्या साहाय्याने तो हातानेच क्रश करत आहे. जर तुम्ही तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तर एकदम गाठोड्या बनू शकतात. त्यामुळे दाताखाली आल्यानंतर एकदम छान क्रंची असा आवाज प्लस छान वाटण्यासाठी तुम्ही तो अशा प्रकारे हाताने ग्लासाने दाबून दाबून तो सर्व डिंक बारीक करून घ्यायचा आहे व मगाशी आपण मिक्सरमधून बारीक केलेल्या सर्व जिन्नसामध्ये हा सर्व डिंक तुम्ही ॲड करायचा आहे. डिंकाचे फायदे तर तुम्हाला मी ह्या आधी सांगितलेलेच आहेत. तर तुम्ही बघू शकता ह्या सर्व ड्राय रोस्ट आणि मिक्सरमध्ये फिरवलेल्या जिन्नसमध्ये मी अशा प्रकारे सर्व डिंक बारीक करून ॲड करणार आहे. तर आता आपण बाजूला घेऊया डेट्स. तर आपण या लाडूमध्ये कोणत्याही प्रकारचं गूळ साखर ॲड केलेली नाही, तर आपण ॲड केलेले आहेत डेट्स, जे आपल्याला रक्त वाढवण्यासाठी ऊर्जा देण्यासाठी तर खूप उपयुक्त आहेत. तर ह्या डेट्सचे आपल्याला एकदम घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे. तर याला 5 ते 10 मिनिट लागू शकतात. एकदम एकत्रित हलवत आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या डेट्सचा एकदम मऊ लुसलुशीत गोळा तयार झालेला आहे. या गोळ्यामध्ये आपले सर्व ड्राय पावडर आपल्याला मिक्स करायचे आहे व पटकन आपल्याला गरम असतानाच त्याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे मी ड्रायफ्रूट्स आणि एकदम पौष्टिक असे लाडू तुमच्यासोबत शेअर केले. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. बाय.